श्री गुरुदेव दत्त. शिवपार्वती यांची प्रेमकथा. वेळ काढून नक्की ऐका. शिवपार्वती यांची प्रेमकथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे. पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा. तो कोणावर भाळली तर सदैव अंगाला राख लावून तासनतास स्मशानात तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर, भोळ्या महादेवावर. शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया. राजा दक्षाला सर्व शक्तीची आदिदेवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती. म्हणून त्यांनी भगवती आद्यादेवीला प्रसन्न करण्यासाठी तप केला. काही दिवसांनी आद्यादेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले. तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझी घरी स्वतः तुझी कन्या बनून जन्म घेईल असे वरदान दिले. पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले. सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती. तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे. काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले. याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवाकडे याची वांछा केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ही आद्यादेवीची शक्ती आहे, म्हणजे ही आदिशक्तीदेवी असल्यामुळे हिचा विवाह आद्यदेवता शंकराशी लग्न होणे उचित होईल. ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्याचा विवाह शंकराबरोबर लावून दिला. हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो. विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावर राहावयास गेली. परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्त्व देत नसत. एकदा दक्ष राजाकडे एक महायज्ञ होणार होते. त्यामुळे सर्व देवलोकांना आमंत्रण होते. पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही. सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी माहेरी जाण्यास निघाली. शिवाने तिला जाण्यास रोखले. शिवाने सांगितले की तुझे वडील माझा अपमान करतात, म्हणून जर तू तेथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील, म्हणून तू जाऊ नकोस. परंतु काही ऐकण्याची सतीचा स्वभावच नसल्यामुळे शेवटी शिवशंकराने तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली. तेथे जाता जाता सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देवलोकासमोर जाब विचारण्यास सुरुवात केली. समस्त देवलोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानास्पद आहे. त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद वक्तव्य करावयास सुरुवात केली. ते म्हणाले, शिव हे स्मशानी भूत प्रेतावर राहणारे एक क्षुद्र व्यक्ती आहेत. ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा शरीरावर वेलेपण असतात. त्याचबरोबर त्यांनी वस्त्र आभूषण म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना ह्या यज्ञात मान मिळणे कठीण आहे. त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल. आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्याने ती थांबली. या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर त्याचा महायज्ञकुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले. असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला. सगळीकडे निसर्गाने कोप घेतला. हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल. म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले. सुदर्शन चक्राने सतीचे 51 तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले. तेव्हा शिवाचा राग शांत झाला. त्या क्षणी शिव भानावर आले.
सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात 51 जगावर पडले म्हणून यांना 51 शक्तिपीठ म्हणतात. सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षयानी नावाने म्हणतात. या कृत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूंनी 51 सतीच्या शक्तिपीठाकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली. तेव्हा भगवती देवीने विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले. तेव्हा विष्णूंनी शिवशंकरांना वचन दिले की सती ही पार्वतीची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल. यानंतरची कथा अशी आहे की मानवामध्येच नाही तर देवामध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आद्याप्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे. उमा पार्वती ते पुढील कथा मधून तर समजून घेऊ. श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला. लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या ही गिरिकन्या गिरिजा अक्कंठ प्रेमात पडली तर कोणाच्या अंगाला भस्म लावलेल्या, व्याघ्रांबर परिधान केलेल्या, दाढी जटा वाढलेल्या एक कपलक योग्याच्या त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता. किती समजावलं तिला, कोणी राजकुमार पाहू ग तुझ्यासाठी, पण पार्वती काही थांबली नाही. तिने शिवशंकर शंभोला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या केली. आरंभली फक्त पाने खाऊन उपवास केले, पुढे पाने खाणे सुद्धा बंद केले. तेव्हा तिला अपर्णा नाव मिळाले. तिने पंचगनी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली. आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी, स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजे एक आदर्शच. शंकर तर ध्यान लावून बसलेले, त्यांना या कशाचाच पत्ता नाही. इकडं तर इंद्रादिक देव सुद्धा वाट पाहू लागले. कधी शंकर डोळे उघडणार, कधी पार्वतीच्या तपश्चर्याला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार. पार्वतीचा अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली. शंकराला ध्यानातून जागे करा, तुझ्या मदनाबाणांनी त्यांना घायल करा, म्हणजे ते पार्वतीशी विवाह करतील. तयार होईल. कामदेवाने शंकरावर मदनबाणाचा वर्षाव केला. शेवटी एक मदनबाणाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले. डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला. आपल्याला समाधीतून उठवणाऱ्याला कामदेवाला शंकर संतापले. शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला एक क्षणात भस्म करून टाकले. शंकराचा राग उतरल्यानंतर कामदेवांच्या पत्नीने रतीने शंकराकडे क्षमा मागितली. त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले, पण त्याला शरीर नव्हते. तेव्हा शंकराने हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल व त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले. आता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले. तिची मागणी त्याला कळाली तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. एक वटूचा वेश घेतला. तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नाव ठेवू लागला. ती काय पडला जोगी तू तर राजकन्या, कशाला त्याच्या मागे लागतेस. त्याला राहायला न घर न दार, कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल. त्या योग्याचा काही नेम नाही. बरे का शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला. तिने त्या पटूला तेथून चालते व्हायला सांगितले. त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे. शंकर प्रसन्न झाले. त्यांनी पार्वतीला लग्नाला होकार दिला. फार शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे. वसनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखवून दिले. आपले पौराणिक ग्रंथ व कथाही पुराणातील वानगी नाहीत तर अजूनही तत्त्वज्ञान लागू पडते.
त्यातील धडे आजही गरजेचे आहेत. शंकराने विवाहाला होकार देताच सगळीकडे आनंदी आनंद झाला. लग्नाची तयारी झाली. पार्वतीचे आई वडील आलेत. विवाहाला स्वतः ब्रह्मपुरोहित म्हणून आले आहे. गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत होते. मंगलवाद्य वाजत आहेत. वधूवर दोघेही किंचित संकोचले आहेत. शंकर एक पाय गुडघ्यावर वाकून उभे आहेत. आधवना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वराच्या हातात द्यायच्याऐवजी चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे. प्रेमळ जोडपे कसे असावे याचे धडेच शिवपार्वतीने घालून दिले. एकदा काय झाले, रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला झाला, पण द्वापारपालांनी त्याला अडवले. कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते. पार्वती रुसली होती, रागावून तोंड फिरून बसली होती. आता तेथे रावणाला कसे पाठवणार? पण रावणाला आला राग. तो म्हणाला, मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो. रावण कैलास तोलू लागला. पर्वत हलला. पशुपक्षी यक्षगण सगळे घाबरून सैरवैर पळू लागले. पार्वती पण घाबरली. पण भांडण झालंय, मग शंकराला कसे बिलगणार म्हणून दुरूनच तेथे शंकराच्या हाताला धरली आणि शंकर स्थितप्रज्ञपण आपल्याला पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो. या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो. त्याच अहंकार गळून पडतो. त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो. शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो. शिवपार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार पण आलेत. आता हा गंगावताराचा प्रसंग पहा. आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे. गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे आणि सवत आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तेथून काढता पाय घेणारी पार्वती शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे, अगं जाऊ नकोस, तू समजतेस असे काही नाही. या भागीरथीसाठी गंगेला जटेत झेलत आहे. इतकेच शंकराचा राग, संताप, तिसरा डोळा उघडणे, पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रागवण्यासाठी राखीव आहेत. या देवी जोडप्यांच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते. जसे समुद्रमंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रगट झाले तेव्हा सर्व देवतांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराला म्हणू लागले, काहीतरी करून जगाला सहारापासून वाचवा. तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले. पार्वतीने त्याला सावध केले, विरोध केला, तरीही शंकराने हलाहल प्राशन केले. तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्याचा गळा धरला. पार्वतीच्या या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले. त्याचा कंठ विषाने काळा निळा झाला. कर्पूरासारख्या गौरवर्णीय शंकराला नीळकंठ नाव मिळाले. शंकर पार्वतीचा संवाद तर देवी आहे. कधी पार्वतीने म्हणावे, एखादी गोष्ट सांगा ना, की लगेच शंकराने तिला विद्युत्तर राजाची रोमांचकारी काहीही सांगितली. त्यांच्या या संवादातून बृहत्कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो. किंवा पार्वतीने कधी योगसाधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योगमार्गाचे ज्ञान द्यावे व संवादातून नाथपंथाचा जन्म होतो. कधी पार्वतीने नवल करावे इतका एकसारखा ज्याचा विचार न करता बसला आहात ती गीतात्व आहे. तरी काय तेव्हा शंकराने तिथेच कौतुक करत म्हणावे, देवी तुझे रूप जसे नित्यनूतन असल्याने तुझा थांग लागत नाही, तसे गीतेतील तत्त्वज्ञानाचा विचार करून जावे तर रोज नवीनच आहे असे दिसते. तेथे हरू म्हणे नेनिजे देवी जैसा हा स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे. गीतात्वज्ञ 171. त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल. शंकराच्या नावातून पण हे
कळते. त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते. जसे गिरिजापती, उमाकांत, पार्वतीपती. पण पार्वतीचा मात्र स्वतःची ओळख आहे. अंबा, दुर्गा, गौरी, उमा. ती कधी स्वतःची ओळख "मी शंकराची भार्या" अशी करून देत नाही. असे हे चौकोनी कुटुंब आहे. पार्वती ही आद्यशक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे. शंकर म्हणून पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे, प्राण आहे. शिवपार्वतीच्या कथेला फक्त सांसारिक प्राचिका नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड आहे. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.